शेतकरी बांधवांनो, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनानं आज आणखी एका जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी मंजूर केलाय. तुमचा जिल्हा या यादीत आहे का? किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि किती कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे? चला, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 10 जुलै 2026 रोजी राज्य शासनानं एक महत्त्वाचा जी.आर. जारी करत एप्रिल आणि मे 2026 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 23 लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील नुकसानीसाठी सुमारे 366 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांचे प्रस्ताव नंतर प्राप्त झाल्यामुळे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आलाय. या जी.आर.नुसार नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील 7,413 शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 4,399 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 626 शेतकरी या यादीत आहेत. नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील 594 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर सर्वाधिक लाभ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील 28,751 शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 3,259 शेतकरी देखील या निधीसाठी पात्र ठरलेत. एकूण 45,042 शेतकऱ्यांना या जी.आर. अंतर्गत नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. लवकरच हा निधी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशाच अधिकृत जी.आर., शेतकरी योजना आणि सरकारी अपडेट्ससाठी महाफॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.